स्नेक बाईट आणि एनिमल बाईट या मॉड्यूलाक तुमका येवकार। ह्या मॉड्यूलाच्या शेवटाक तुमका अशें करपाक मेळटले। विषारी सोरोप चावपाची चिन्हां आणि लक्षणां ओळखुपाक शकतले। सोरोप चावपाची गुंतागुंत स्पष्ट करपाक शकतले। सोरोप विरोधी विषाचे प्रकार ओळखुपाक शकतले। सर्पदंश जाल्ल्या मनशाक प्री हॉस्पिटल ट्रीटमेंट समजावून सांगप। हेर प्रकारच्या जनावरांच्या चाव्यांची ओळख करपाक मेळटली। जनावरांच्या चावल्याची जखमेची जतनाय घेवपाची प्रक्रिया वर्णन करपाक शकतले। जनावरांक चावप कशें टाळप ते स्पष्ट करपाक मेळटले आणि स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करपाक शकतले। भारतात सोरोप चावून मरण येवपाची कारणां समजून घेवपाक सुरुवात करूया। भारतात दर वर्सा सोरोप चावून मरण येवपाचे प्रकार व्हड प्रमाणात जातात। 3 मुखेल कारणांक लागून हे घडटा। फावो त्या प्रमाणात वैद्यकीय साधन सुविधांचो उणाव, दुसरे म्हळ्यार समाजात अंधविश्वासाचेर ठाम दवरलेलो विश्वास आणि तिसरे म्हळ्यार समाजात प्रशिक्षित दोतोर वा लोक उणाव आसा। जगात मेळपी सोरपांतल्यो फक्त 20% सोरपाच्यो जाती ह्यो विषारी असतात, हे तुमका खबर आसा? हेर 80% साप हे बिन विषारी असतात। विषारी सापांत फक्त 58 जातींचो आस्पाव जाता। तातूंतले फक्त 4 जातींचो साप आसात जे लोकांक धोक्याचे असतात, ते म्हळ्यार कोब्रा, क्रेट, रसेल वायपर आणि सॉ स्केल्ड वायपर। संवसारात सोरोप चावल्यार मरण येवपाचे प्रमाण सगळ्यांत चड देश म्हणून भारताक मान्यताय मेळ्ळ्या। पीडित वेळार हॉस्पिटलांत पावंक नाशिल्ल्यान चडशे मरण आयल्यात। चडशे सोरोप चावल्यार मरण येवप टाळपाक मेळटा। भारतात सापाचे सुमार 300 प्रकार अस्तित्वात आसात। तातूंतल्यो फक्त 50 जाती विषारी आसात। भारतातले 10 घातक सोरोप पळोवया। ते असे आसात: रसेल वायपर, इंडियन क्रेट, सॉ स्केल्ड वायपर, स्पेक्टेकल कोब्रा, किंग कोब्रा, हम्प नोज्ड पीट वायपर, मलबार पीट वायपर, बांबू पीट वायपर, इंडियन रॉक पायथन आणि येल्लो लिप्ड सी क्रेट। आता भारतातल्या 10 घातक सोरोपाविषयी तुमका कळ्या उपरांत विषारी सोरोप चावपाची लक्षणां पळोवया। देशातल्या कांय वाठारांनी सोरोप चावप सामक्या प्रमाणात दिसून येता। सगळ्या सर्पदंशाक आमी विषारी मानपाक जाय। साप चावपाची चिन्हां आणि लक्षणां उशीर जावंक शकतात। दुयेंतीक विखाची एलर्जी असल्यार बेगीन मरण येवं शकता। सर्पदंशाची वेगवेगळी चिन्हां आणि लक्षणां जाणून घेवपा खातीर दरेक हॉटस्पॉटाचेर रोल ओव्हर करात। आता तुमका विषारी सर्पदंशाची चिन्हां आणि लक्षणां कळ्या। आता हांव सर्पदंशाच्या गुंतागुंतीची माहिती दिता। सोरपान चावल्यार कितले गुंतागुंत जावंक शकता ते जाणून घेवया। चड जाणून घेवपा खातीर दरेक टॅप ड्रॉप बॉक्सात ड्रॅग करून सोडचो। सर्पदंशाक लागून हे जाव येता। ताका लागून मायोकार्डियल इन्फेक्शन जावं शकता। वास्पोस्पायझम वा करोनरी आर्टरी थ्रोम्बोसिसाक लागून हृदयाक तालाक व्यत्यय येवप, पल्मोनरी एडिमा, हायपोटेन्शन, न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स ताका लागून जाव येता। स्ट्रोक, पॅरालायसिस, टोसिस, ऑप्थेल्मोप्लेजिया आणि रेस्पिरेटरी फेल्युअर। काय विषां अँटीकोॲग्युलंट्स असतात आणि ताका लागून चड रगत पडटा। सेरेब्रल हेमरेज घातक ठरू शकता। सर्पदंशाक लागून मरण येवपी सुमार 20% लोकांक सेरेब्रल हेमरेज जाल्लो आसता। हेर विषारी पदार्थ म्हळ्यार प्रोकोॲग्युलंट्स जाका लागून व्हड प्रमाणात रक्ताची गुठली तयार जाता। ताचे उपरांत डिफिब्रिनोजेशन जाता, जाका लागून दुयेंतीक ब्रेन स्ट्रोक जावपाची शक्यताय चड असता। सोरपाच्या विषाचो घातक परिणाम विषातल्या प्रथिन आणि अप्रथिन या दोनाय घटकाक लागून जाता। पिडेस्त ताच्या शरीराच्या दाहक प्रतिसादाक लागून ते आनीक गुंतागुंतीचे जाता। हाका लागून रेड ब्लड सेल्स, ल्युकोसाइट्स, प्लेटलेट्स आणि सांगाड्याचे स्नायू डॅमेज जातात। तसेच वेस्क्युलर एंडोथेलियम, पेरिफेरल नर्व एंडिंग आणि मायोन्यूरल जंक्शन्स ह्या विखाचो परिणाम जाता।
सर्पदंशाक लागून जाल्ल्या जखमे जाग्यार गुंतागुंत जावं शकता, जसे पेन, स्वेलिंग, विकाच्या फवाऱ्याक लागून नदर इबाडप वा कार्नियल आर्सर, कंपार्टमेंट सिंड्रोम, नेक्रोसिस, गँग्रीन, इन्फेक्शन आणि क्रोनिक अल्सरेशन. आता मेरेन तुम्ही सर्पदंशाच्या गुंतागुंतीविषयी शिकल्यात. पुढे हांव तुमका वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीवेनम सिरम उपलब्ध आशिल्ल्या विषयी सांगता. तसेच सर्पदंशाचेर प्री हॉस्पिटल ट्रीटमेंटा विषयी जाणून घेऊया. सर्पदंशांचेर मुळाव्या उपचारांचो मुखेल आधार म्हळ्यार अँटीवेनम दिवप. सर्पदंश जाल्ल्या उपरांत आमची प्रतिकार शक्ती वाडवून अँटीवेनम काम करतात. घोडे वा मेंढरा सारख्या डोनर जनावरांक सापाच्या विषाचे रशीकरण करून ती तयार करतात. या प्राण्यांची प्रतिकार शक्ती बळिष्ठ असता आणि सापाच्या विखाच्या घटकाक बांधून दवरपी बळिष्ठ प्रतिघटक तयार करतात, जाका लागून आमची स्वतःची प्रतिकार शक्ती ही विषारी द्रव्या पयस करपाक सक्षम जाता. डोनर प्राण्यान तयार केलेल्या प्लाझ्मापासून प्रतिघटक कापून आणि उपरांत शुद्ध करून अँटीवेनम मिळवतात. बऱ्या दर्जाच्या अँटीवेनमाक लागून जीवित आणि मरण हातून अक्षरशः फरक पडू येता. अँटीवेनम सिरम दोन प्रकारचे असतात. ते असे असतात: मोनोक्लेव्हंट वा मोनोस्पेसिफिक प्रजाती विशिष्ट आणि पॉलिक्लेव्हंट अनेक सापाच्या विषाचेर प्रभावी असता. WHO च्या शिफारशीप्रमाण सर्पदंशाचेर सगळ्यात प्रभावी उपचार म्हळ्यार मोनोस्पेसिफिक ASV दिवप. पण हे उपचार सर्पदंश पिडेस्ताक सदांच मेळना. हाचे कारण म्हळ्यार ताचो खर्च चड असता, परत परत उपलब्धताय नाशिल्ल्यान आणि सोरोप योग्य तरेन वळखलो नासल्यान. जायत्या सापाच्या विषाक निष्प्रम करपाक हातून पॉलीव्हॅलंट वा पॉलीस्पेसिफिक अँटीवेनम तयार करतात. ताका लागून भौगोलिक वाठारात सापाची निवड करपा आड ते प्रभावी उपचार दिवंक शकतात. पॉलीव्हॅलंट अँटीवेनम वा PAV व्हड प्रमाणात आपणायल्यार सोरोप सोदून काडपाची गरज कमी जावं शकता. पुढे सर्पदंशाचेर हॉस्पिटला पयलींचो उपचार याविषयी जाणून घेऊया. साप चावल्यार युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आणि घटनास्थळ सुरक्षित करप, दुयेंतीक सुरक्षित सुवातेर व्हरप, दुयेंतीक शांत करप आणि ताका वा तिका आरामदायक स्थितीत दवरपाचो यत्न करप, चाविल्ल्यो खुणा सोदून काडप आणि उदक आणि साबणान नितळ करप, पिडेस्ताक रिंग, कांकणा वा कसलीच प्रतिबंधात्मक वस्त्रां घालपाक दिवूंक नाकात, टॉर्निकेट लावचे न्हय, चाविल्ल्या खुणा भोंवतणी कापचे किंवा चीर करची न्हय आणि घाव्यातले विष चोखपाचो यत्न करचो न्हय. शॉका खातीर उपचार करप आणि गरजे प्रमाण बेसिक लायफ सपोर्ट दिवप. दुयेंतीक कसले जेवण वा पिवप दिवचे न्हय. शक्य असल्यार जात वळखपा खातीर साप धरचो. थळाव्या प्रोटोकॉल प्रमाण ऑक्सिजन दिवप आणि हॉस्पिटलांत वरां मेरेन दुयेंतीचेर सतत नजर दवरप. विषारी सोरोप चावल्या उपरांत फक्त अँटीवेनमूच अँटीडोट म्हणून काम करता. सिरम 3 निकषांचेर आदारून दिवप गरजेचे. ते असे आसात: सापाच्या प्रजातींक योग्य औषधाची निवड, योग्य प्रमाण आणि शक्य तितल्या कमी वेळान दिवप. योग्य पर्याय निवडून प्रश्नाची जाप दियात आणि सबमिट क्लिक करात. पुढे आम्ही जनावरांच्या चाव्याविषयी जाणून घेऊया. जनावरांच्या चाव्याक लागून काट फुटून शकता, पंक्चर जावं शकता आणि फाटी पडू येता. कात मोडपी जनावरांच्या चावल्यार तुमका संसर्ग जावपाचो धोको असता. आता जनावरां चावपाची कारणा आणि लक्षणांविषयी जाणून घेऊया. चड जाणून घेवपा खातीर दरेक टॅबाचेर क्लिक करात. चडशे प्राणी चावप हे प्राणी पाळ्यापासून जाता. सुणो चावप चड प्रमाणात जाता आणि चड करून भुरग्यांक जाता. व्हडल्या मनशा परस भुरग्यांक तोंडाक, तकलेक वा मानेक जावपाची शक्यताय चड असता. माजर चावपाचे प्रमाण उणें असता, पूण ताचे इन्फेक्शन जावपाचो धोको चड असता. माजराचे दात लांब आणि तीक्ष्ण असून ताका लागून खोल जखम जावं शकता. हेर चडशी जनावरांचे चावणे भटक्या वा रानवटी जनावरांक लागून जातात, जसे स्कंक,
रेक्यून, कोले आणि वटवागूळ. पंक्चर घावो निर्माण करता ते चढ संसर्ग जावपाची शक्यताय असता. कांय जनावरांक रेबीज जावं शकता. अशा विषाणूची लागण जाता. रेबीज दुर्मिळ असा पण ती घातक असू शकता. बंद करपाक स्क्रीनाचेर खंयच्याय सुवातेर क्लिक करात. जनावर चावल्यार दुखप, रगत पडप, सुन्न जावप आणि मुयो येवप अशें जावं शकता. चावल्यार अशें जावं येता. रगत येवप वा ना येवप, स्किनीक मोठो कातरो वा फाटो जावं येता. कातीक घावो जावप वा कातेचो रंग बदलप. चिड्डून जाल्ली दुखापत टिश्यू गंभीर डॅमेज करू शकतात. डाग पडो शकतात. टेंडन्स वा सांध्याक दुखापत जाल्ल्यान जखमी टिश्यूची हालचाल आणि कार्य उणें जाता. बंद करपाक स्क्रीनाचेर खंयच्याय सुवातेर क्लिक करात. संसर्ग जावपाचो धोको आशिल्ल्यान कातीक जाल्ल्या खंयच्याय चाव्याक 24 वरां भितर दोतोराक दाखोवपाक जाय. जर तुम्ही चाविल्ल्या मनशाची काळजी घेता जाल्यार त्या मनशाक शांत करात. घाव्याचेर उपकार करचे पयलीं साबण आणि उदकान हात बरे तरेन धुवचे. जखमेंतल्यान रगत येता जाल्यार मेळ्यार लॅटेक्स ग्लोव्ज घालचे आणि उपरांत परतून हात धुवचे. चाव्याची जतनाय घेवप. नितळ सुको कपडो वापरून थेट दाब दिवन रगत पडपाचे बंद करप. घावो धुवन म्हळ्यार साबण आणि कोमट उदकान जखम दिवची. चावल्ल्या भागाक 3 ते 5 मिनिटां नितळ उदकान धुयात. घाव्यार अँटीबॅक्टेरियल मलम लावचे. हाका लागून इन्फेक्शन जावपाचो धोको उणो जावपाक मदत जावपाक शकता आणि स्टरायल बँडेज लावप. चावो मानेर, माथ्यार, मुखामळार, हाताचेर, बोटाचेर वा पांयाचेर आसल्यार ताबडतोब दोतोराक फोन करचो. खोल जखमा खातीर टाक्यांची गरज पडूं येता. फाटल्या 5 वर्सांक तुमकां टिटनेस शॉक मेळूंक ना जाल्यार दोतोर तुमकां टिटनेस शॉक दिवंक शकता. तशेंच अँटीबायोटिक्स घेवपाची गरज पडूं येता. संसर्ग पातळ्ळो जाल्यार प्रतिजैविकां शिरा वरवीं दिवं येता. बेट बायट आसल्यार लुकसाण दुरुस्त करपा खातीर शस्त्रक्रिया करची पडूं येता. रानटी जनावरां आणि अनोळखी पाळीव प्राणी रेबीज जाल्ले आसूं येतात. तुमकां रानवटी वा बेवारस जनावरां चावल्यार ताकतिकेन दोतोरा कडेन संपर्क करचो. कात मोडपी खंयच्याय चाव्याक 24 वरां भितर दोतोराक दाखयात. दोतोराक फोन करचो वा आपतकालीन कक्षाक वचचो. जेन्ना घाव्यांतल्यान सूज येवप, तांबडो जावप वा पस भायर सरप आसता. चावप माथ्यार, मुखामळार, गळ्याचेर, हातार आणि पांयाचेर आसता. दंश खोल वा व्हड आसता. तुमकां उक्तो स्नायू वा हाड दिसता. जखमेक टाको जाय काय ना हाची खात्री ना. कांय मिनिटांनी रगत येवप थांबता. गंभीर रक्तस्राव जाल्यार 112 वा थळाव्या आपतकालीन क्रमांकाचेर फोन करचो. तुमकां 5 वर्सांन टिटेनस शॉट लागूंक ना. जनावरांच्या चाव्याक लागून जावपी रेबीज घातक थारूं येता. कुत्रो कसो आसलो तो याद दवरप, वैजकी मदत घेवप आणि कुत्र्याक मारबडप करप टाळप. कुत्र्याच्या वर्सुकी वासीकरणा विशीं जागृताय करप. चडशे प्राणी चावल्यार संसर्ग वा टिश्यूचे प्रश्न नासतना बरे जातात. कांय जखमा योग्य तरेन निवळ करपा खातीर आणि बंद करपा खातीर शस्त्रक्रिया करपाची गरज आसता. केन्ना केन्नाय किरकोळ चावपाक लेगीत टाके लागू येतात. खोल वा व्हड प्रमाणात चावल्यार व्हड प्रमाणात दाग पडूं येतात. गुंतागुंतीत वेगान पातळपी संसर्ग आणि कंडरां वा सांधे इबाडप हांचो आस्पाव जाता. दुबळी प्रतिकार शक्ती, डायबेटीस वा धमनीचे दुयेंस आशिल्ल्या लोकांक संसर्ग जावपाचो धोको चड आसता. चावल्या उपरांत मारिल्ल्या रेबीज इंजेक्शनाक लागून दुयेंसाक आळाबंद येता. आता आमी प्राणी नियंत्रण नगरपालिका वा महामंडळाक सांगपाची गरज आशिल्ल्या परिस्थिती विशीं जाणून घेवया. तुम्ही जनावर नियंत्रण वा थळाव्या पुलिसाक फोन करचो जेन्ना तुमकां चावला. विचित्र पद्दतीन वागपी प्राणी, लेबीज लसीकरण करूंक नाशिल्ल्या अनोळखी पाळीव प्राणी वा एक भटकी वा रानवटी जनावर कशें दिसता आणि खंय आसा तें तांकां सांगचें. त्या जनावराक धरूंक वेगळो करपाची गरज आसा काय ना ते थारायतले. फुडें जनावरां मनशाक चावपाचें कशें आडोवपाक जाता तें शिकया.
जनावरांक चावपापासून आडोवपा खातीर भुरग्यांक विचित्र जनावरां वचचे न्हय अशें शिकोवचें. जनावरांक भडकोवप वा चाळोवप ना. विचित्र वा आक्रमक वागपी जनावरां लागीं वचचे न्हय. तातूंत रॅबीज जावं येता आनी स्वता जनावर धरपाचो यत्न करचो न्हय. सुण्याचे चाबणे कशें आडोवचें तें फुडें शिकया. सुणी तुमचे सगळ्यात बरे इश्ट जावंक शकतात, पूण जेन्ना ते राग वा भियेतात तेन्ना ते तुमकां चावूंक शकतात. कुत्र्यांनी चावचे न्हय ह्या खातीर जापसालदारकेन आनी सुरक्षीतपणान एकठांय रावपाक शिकोवया. कुत्र्याच्या चाव्यांक आळाबंद हाडपा खातीर सुचोवण्यो शिकपा खातीर दरेक आयकॉनाचेर कर्सर ओडून घेयात. खास करून जेन्ना ते खातात वा बांदतात तेन्ना कुत्र्याक त्रास दिवचो न्हय वा भिवोवचे न्हय. खेळणी वांगडा वा कुत्र्याच्या पिल्या वांगडा वा गाडयेत वा बांदलेल्या वा न्हिदिल्ल्या वा दुयेत आसतना सुण्याक अडचणी दिवची न्हय. सुण्याक राग आयल्यार वा भियेता तेन्ना ताचे पासून पयस रावचें. सुण्याक राग येता तेन्ना ते दांत दाखयतात. भियेता तेन्ना दोळ्यां मदीं शेपडी दवरतात आनी पळोवपाचो यत्न करतात. कुत्र्याच्या चावपापासून कशें वाचपाचें तें शिकया. कुत्रो आक्रमक नसताना तुमचे कडेन आयल्यार हालू नाका. झाडाच्या काण्या भशेन स्थिर उबो रावात. पडल्यार गुटलोन घेयात आनी खडपा भशेन स्थिर आनी जड रावात. सुण्या कडेन ल्हव ल्हव आनी शांतपणान वचूंक जाय. सुण्याक हात लावचे पयलीं सुण्याच्या मालकाची वा तुमच्या आवय बापाची वा रक्षकाची परवानगी घेवची. सुण्याक हात लावचे पयलीं सुण्याक तुजो हात सुंगपाक दिवचो. सुण्याक आघात करता तेन्ना पयलीं फाटल्यान करचो. सुणो चावल्यार बेगीन रिएक्ट करात. घावो साबण आनी उदकान धुवन फर्स्ट एड केंद्राचेर वयचें. आपणाक सुणो चावलो म्हणून आपल्या घरच्यांक वा इश्टांक सांगपाक याद दवरात. कुत्रो तुमकां चावलो तेन्ना तो खंयचो कुत्रो आनी तूं खंय आशिल्लो तें तांकां सांगा. आता आमी स्वयंसेवकाच्या वावरा विशीं जाणून घेवया. जखमी बळीक हाताच्या आदारान वा स्ट्रेचराक व्हरपाक स्वयंसेवक आदार दितात. मुळावे जिवीत आदार पद्दत सांबाळपाक स्वयंसेवक वैजकी कर्मचाऱ्यांक मदत करतात. चावपाच्या प्रकरणात स्वयंसेवकांनी नैतीक आदार दिवपाचो आसता. दुखापत वाडची न्हय ह्या खातीर कांय दुयेंतीची स्थिती खाशेल्या तंत्राची गरज आसा हें स्वयंसेवकाक खबर आसूंक जाय. अशा वेळार ताणें दोतोराची वाट पळोवपाक जाय. मॉड्युलात चर्चा केल्ले मुखेल मुद्दे अशे. वैद्यकीय साधन सुविधा आनी दंतकथा आशिल्ल्यान भारतात सर्पदंशाक मरण येवपाचें प्रमाण चड आसा. फक्त 4 जाती सोरोप मनशाक धोक्याचे असतात. ती अशी: कोब्रा, क्रेट, रसेल वायपर आनी सॉ स्केल वायपर. नागाच्या विषाक लागून रगत पेशी, स्नायू आनी मज्जातंतू इबाडटात. सोरोप चावल्यार हृदय, श्वास आनी तंत्रात गुंतागुंत निर्माण जाता. जनावरां चावल्यार लेगीत संसर्ग जावंक शकता. सुण्यापासून पयस रावचें जेन्ना ते रागान वा भियेल्ले असतात. खोल जखमा खातीर टाके वा प्रतिजय वखदां आनी टिटॅनस इंजेक्शनाची गरज आसूं येता. फाटल्या 5 वर्सांत जर तुमकां इंजेक्शन दिवंक ना जाल्यार. आता विशया विशीं तुमची समजूत तपासपाचो वेळ आयला. ही एक मूल्यमापन चाचणी. सगळ्या प्रश्नांचें वजन तितलेंच आसा. परीक्षा पास जावपाक उण्यात उणे 60% गुण मेळोवपाक गरजेचे. प्रश्न काळजीपूर्वक वाचात आनी योग्य पर्याय निवडात.
तुम्ही हो मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केल्याबद्दल अभिनंदन.